आम्ही चाललोय स्नेह रिसॉर्टला. कुठे चाललोय पप्पा आपण? माहित नाही. मला वन डे ट्रिप करायची होती आणि आम्ही सर्च केल्यानंतर पुण्यातलं सगळ्यात बेस्ट वन डे ट्रिपसाठीचं स्नेह रिसॉर्ट आम्हाला मिळालं आणि तिथल्या फॅसिलिटीज वगैरे हे सगळं आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आणि बघू आता कसा एक्सपिरियन्स. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि वन डेमध्ये हे सगळं आम्हाला एक्सप्लोअर करता येईल की नाही याच्याचसाठी हा व्हिडिओ आहे पप्पा. आणि अशा प्रकारे आम्ही निघालोय आता. निघतानाच गाडीने जरा प्रॉब्लेम दिला पण निगेटिव्हली न घेता आता आम्ही निघालो. हॅलो गाईज, मी प्रियांका आणि आज आम्ही आलो आहे स्नेह रिसॉर्टमध्ये, जे लोकेटेड आहे कासरसाई डॅमच्या एकदमच समोर. आणि इथला एंट्रन्सच इतका भारी आहे, विचार करा आतमध्ये गेल्यानंतर किती मजा येणार आहे. इथे एक्सप्लोअर करण्यासारख्या 100+ गोष्टी आहेत. सो आज या सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचा स्नेह रिसॉर्टसोबतचा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे वेटिंग एरिया आहे. आता आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलो आहे आणि खरंच खूप छान अनुभव आहे आमचा. अजून तर आम्ही आजसुद्धा नाही गेलो आहे, बाहेरच आहे. इथे गाडी पार्किंगसुद्धा आहे आणि समोरच ना पाणी आहे, म्हणजे डॅम आहे ना, सो त्याचं ते पाणी आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे ते डॅमचं आहे. कासरसाई डॅम समोर असल्यामुळे मला असं वाटलं होतं एंटर केल्या केल्या इथे पण पाण्याचीच सुरुवात असेल काय, पण तसं अजिबात नाही आहे. एंटर केल्या केल्या इथे वेटिंग रूम आहे आणि वेटिंग रूमच्या लगतच इथे स्कल्पचर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. चला बघूया. आणि तुम्ही जर डे टूर पॅकेज घेत असाल ना, तर इथे एक्सप्लोअर करण्यासारख्या भरपूर अशा गोष्टी आहेत आणि आम्हीसुद्धा डे टूर पॅकेज घेऊन आलो आहे. सो आज आमचा हा सगळा व्हिडिओ आहे हा या पॅकेजवरच असणार आहे. पॅकेजवर म्हणण्यापेक्षा एका दिवसात आम्ही किती गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो, किती वेगवेगळ्या गोष्टी, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे बघा यांनी बनवलं आहे आणि हे तू स्वतः केलं आहेस का? ओ वाव, नाईस. तिथे शिकवतात का हे सगळं की तू स्वतःच केलंस? वाव, तुम्ही हे बघू शकता. माझं नाव माधुरी आणि आम्ही काल इकडे चेक इन केलं 1 वाजता. तर माझा हा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग. आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर रिमझिम चालू आहे, त्याच्यामध्ये गाणी चालू आहेत. आणि आम्ही पॉटरी केलेली आहे, हॉर्स रायडिंग केलेलं आहे. तिकडे पिक्सेल वर्ल्ड आहे, तर पिक्सेल वर्ल्डचा आनंद घेतलेला आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. वी एन्जॉयड अ लॉट अँड इट इज व्हेरी नाईस प्लेस. आय रिकमेंड स्पेशली टू ऑल ऑफ यू, प्लीज विजिट वन्स. तो हे सगळं एक्सप्लोअर करायला मी आली आहे आमच्या आहोंसोबत. काय हो, कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूप मस्त आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ना फार कमी बोलायचं आहे आधी, फार कमी बोलायचं आणि आता ते माझ्यासोबत ब्लॉग करतायत. सो हे आमची जी पुढची जर्नी असणार आहे ती खूप स्पेशल असणार आहे, कारण मी यांना बोलायला पण शिकवणार आहे. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही बोलायला लागाल की नाही? म्हणजे ते माझ्यासोबत खूप बोलतात, त्यांच्या मम्मी पप्पांसोबत किंवा मग फॅमिली वगैरे सोबत जरा असं कमी बोलतात. आय डोंट नो वाय. सो मी जेव्हा घरच्यांना सांगते की मला यांचा राग आला, हे माझ्यावर चिडचिड करतात किंवा ओरडत राहतात, तेव्हा घरच्यांना फार खोटं वाटतं हे सगळं, कारण ते कुणाशीच बोलत नाही. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना काहीच म्हणायचं नसतं, जे म्हणायचं असतं ते मलाच म्हणायचं असतं. अय मम्मी, द्या बॅग. ओ पप्पा, इथे येऊ नका, सटकाल. तुम्ही बघू शकता गाईस, बाळ बसले झोक्यात. मम्मी, तुम्हाला चुटकीमध्ये पकडलंय. काय सुंदर केलंय हे, खरंच है ना पप्पा? आपण जेव्हा घर घेऊ तेव्हा आपण पण झोका ठेवू एक गार्डन मध्ये, हा मम्मी? हो, घेऊ ना. सो तुम्ही बघू शकता गाईज, हे किती क्रिएटिव्ह माणसाने केलं असेल, याच्या मागे किती वर्षांची मेहनत असेल. काय वाटतं तुम्हाला, असेल की नाही मेहनत? या बघा इथे कॅमेरा, आता तुमचा फोटो शूट होईल. त्या हॉरर रूम मधून आल्यापासून सगळ्याचीच भीती वाटायला लागली. बघा कोपरेकर साहेब दिसतात टी-शर्ट मध्ये. पप्पा, आपण इथे फोटो काढू. बुरा मत सोचो, बुरा मत देखो. पाणी आहे, ओले ओले. सो इथे आता एक फॅमिली फोटो काढूया. कॅमेरा बघा ना किती सुंदर आहे, काय वाटतं? सो भारी आहे. किती मोठा कॅमेरा, केवढा मोठा कॅमेरा आहे हा, म्हणजे आपण कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बघू सुद्धा शकतो.
आणि अशा प्रकारे जे कॅमेऱ्याच्या मागे असतात ते कॅमेऱ्यात आलेले आहेत मिस्टर कोपरेकर, सॉरी मिस्टर शुभम कोपरेकर. आपण जेव्हा घर घेऊ ना तेव्हा आपण अशा अँटिक गोष्टी पण ठेवू. ते म्युझियम वाटलं पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे किती सजवलं ह्यांनी घराला. आणि जसं की माझे हस्बंड फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी करतात, तर मला माहिती आहे ते त्यांच्या घरात या अशा गोष्टी तर नक्कीच ठेवतील, त्यांच्या म्हणजे आमच्या. मी या रिसॉर्टमध्ये आलात की तुम्हाला या अशा भल्या मोठ्या स्कल्पचर दिसतील आणि आमच्या त्यांच्या तोंडात मम्मी बसल्या. चला वाघाच्या तोंडातून सासूबाईंना काढूया. भारी आहे, म्हणजे फॅमिलीसाठी खूप छान आहे फिरण्यासारखं. अजून आम्हाला खूप एक्सप्लोअर करायचं आहे. सो आता इथे बघू शकता तुम्ही, हे एवढी मोठी भली आहे आणि चारी बाजूने फक्त फोटो काढण्यासाठी. तुम्ही जर फोटोजेनिक असाल ना, मरून जाल फोटो काढून, तुमची गॅलरी फुल होऊन जाईल, स्टोरेज फुल होऊन जाईल. आणि हे हनुमंताचं हे बघा ना किती छान आहे. वा, आमचे सासरे हनुमंतांचे विशेष भक्त आहेत. सो कसं वाटतंय पप्पा? एकदम भारी. श्रीराम जय राम जय जय राम. बटरफ्लाईज काय छान आहे इथे, फोटो काढायला खरंच बेस्ट आहे. वा, हे काय असेल? या खुर्चीवर पप्पा बसू शकतात. पप्पा खेळत ते. ज्या लोकांच्या डॅश 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 सोबत आहेत त्यामुळे काही बोलू शकत नाही. आता आपण फोटो सेशन करूया या दोघांचं. चला आता आम्ही फोटो घेतो. मला माझ्या मागे ही जी स्कल्पचर दिसते का, आमचे कोपरेकर आहेत ना, यांनी सुद्धा GD आर्ट्स केले. ते सुद्धा हे असे करतात फ्रेम्स. कसं वाटतंय शुभम? मस्त वाटतंय. अरे वा, पप्पांना चहाची तलप लागली असेल हे बघून. शी, चहा नाही चिखल वाटतो तो. पप्पा फोन बघा. हे आणि माझे हसबंड. आपण इतके व्लॉग करू आणि नंतर एखादा रॉकेट घेऊ, म्हणजे 5 मिनिटात एखाद्या जागी पोहोचायचं असेल तर. है ना मम्मी? काहीतरी जेवणाची वेळ, डे टूरसाठी जेवणाची वेळ 1:30 ते 2 असते. त्यामुळे आम्हाला भूक लागली, जायचं पटकन. आणि आता इथं मिररचं काहीतरी आहे, आम्ही ते मिररचं बघण्यासाठी आलोय. हे आधीच येऊन थांबले तिथे. काय हो इथे? मिरर शो. मिरर शो. ओ, हरवून जायला होतं. नेमका मिरर आहे तरी कुठे? इथे एक आहे आणि इथे एक आहे, इथे एक आहे, इथपर्यंत. हा ना, हे याच्यामुळे असं वाटतं का इथंच संपलं. वा वा वा, सगळीकडे कोपरेकर फॅमिली दिसतीये मला. पप्पांनी केस विंचरलेले आहेत. आपण असा आरसा लावू मम्मी घरात, ज्यात आपण पूर्ण दिसले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? या आपण फोटो काढू. ओव्हर ऍक्टिंग के 50 कट. भाऊजी भूल देत आहे इकडे येताना, तर फार डेंजर आहे. या. तुम्ही या. फार डेंजर आहे. नको बाबा. नदी. चला पप्पा. अरे हे बघा, ते त्या दिवशी आलेले काका. हा मारू शकतो का? काय वाटतं पप्पा? क्यूबे टकले. गुड बॉय. असा जॉब पाहिजे आपल्याला, है ना? पकडायचा वगैरे, बसून राहायचं फक्त. सो सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लोअर करायला मिळतात. म्हणजे दुनियाच नाही तर एलियन्स सुद्धा इथे एक्सप्लोअर करायला मिळते. आणि हो, हे फिरतं का? इथे काही गोष्टी हॉरर सुद्धा आहेत. कपडे वगैरे घातलेत हे असे,
काय भयंकर, म्हणजे माणसं पडलेली, मुंडकी, हे सगळं मी पहिल्यांदाच बघतीये. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्नेह रिसॉर्ट कासरसाई डॅमच्या समोर नक्की या. काय दादा, जेवण झालं का? दादा बोलतच नाही. खूप जास्त फेशियल केल्यानंतर माणसं अशी दिसतात. दादा, मेल्यानंतर पण दादांची बत्तीशी चांगली आहे. मला वाटतं हे टोलडेट वापरत असतील. चला बाबा, दादा चिडले तर स्वप्नात येतील रात्री. सो इथे KBCचा सुद्धा सेटअप आहे आणि एवढ्या मिनिमम अमाऊंटमध्ये तुम्हाला एवढे सगळे सेटअप्स बघायला मिळतात. इथे जे गोस्टचं आहे ते सगळं लाईव्ह आहे आणि KBCचा जो शो आहे तो सुद्धा ऑर्गनाईज करणारी लोक इथे आहेत. लाईट्स म्हणा, इथला सेटअप म्हणा, किंवा ते जे आतमध्ये भूतांचं सगळं आहे, हॉरर थीम म्हणा, हे सगळं इतक्या कमी पैशात मला नाही वाटत अजून कुठे मिळत असेल. हो, आता आपण या बिल्डिंग मध्ये जाणार आहे. या हे सगळंच फार भूतासारखं आणि डरावणं, माझ्या डोळ्याला त्रास देणार आहे. आज आओ अमेरिका में, यहाँ आपको मिलेगा सब कुछ. क्या आप देख सकते हो, ये है अमेरिका की गाड़ी, ये है इंजिन की अमेरिका की गाड़ी. म्हणजे इथे फक्त तुम्हाला रिसॉर्टच बघायला मिळत नाही, इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. बाहेरच्या देशात सुद्धा जाता येतं. चला, एक दिवशी आम्ही अमेरिकामध्ये जाऊ ना, तेव्हा मी पण असे कपडे घालून असं, है ना मम्मी? मग तेव्हा आपण शॉर्ट्स घालू, आपण जेव्हा अमेरिकाला जाऊ. अमेरिका. हो, हे तुम्ही बघू शकता. दिस इज पेंटिंग. ही खरीखुरी पेंटिंग आहे. पेंटिंग आहे इको. हो, एक आर्टिस्ट काय काय करू शकतो. ओ, कॅनन. आमच्याकडे सुद्धा कॅननचा कॅमेरा आहे. हे बघा, कॅनन. वक्त मेरे हाथों में है, लेकिन हमें 3 बजे निकलना है. चलो. काय भारी वाटतंय मम्मी हे. वू! अभी ये है दिल वाले दुल्हनिया ले जाएगी ट्रेन. अभी शाहरुख खान जी उसका हाथ पकड़ रहे हैं. अरे, आमचा शाहरुख खान आधीच्या काळात असा दिसायचा. चल भागो. अरे, ये तो नकली है. पप्पा, हे सेटअप बघा कसं आहे. हे बघा, असं फोटो काढला की असं वाटतं झोपून फोटो काढला. या पप्पा, फोटो काढा. बेडवर झोपल्याचा फील येतो. सेटअप उभा केलाय. तुम्ही झोपू शकता. झोपा मम्मी बेडवर. उभ्यानी झोपा. त्याच्यात अय्यो मम्मी, खरं वाटतंय असं झोपल्यासारखं. पलटी होऊन झोपा मम्मी. चला, या काही झोपलेल्या नाहीयेत, या उभ्या आहेत. हे तुम्ही बघू शकता. पप्पा झोपलेच नाही आज. पप्पांचा रेस्टलेस डे. वा, मस्त केलंय, सुंदर. बघू बरं हे कॅमेऱ्यात कसं दिसतं शुभम. कसं काय केलं असेल, याच्या मागे काय असेल लॉजिक. सलमान खान. अरे बापरे, केस होते का सलमान खानला? सन नाही का? वा, एक्झिट करूया आता आपण.
पप्पांचा इथे फोटो काढू. तो आप देख सकते हैं हम अभी आए हैं इंडियन आर्मी में. दोन वाजले. फोटो काढाव पप्पा नाही हो, मम्मींचे. दोन वाजले. बसा मम्मी. मम्मी गाडी चालवताना फोटो. मला माहिती एक दिवशी तुम्ही गाडी चालवाल. सो गाईज आम्ही वॅनिटी घेणार आहे आणि मिनी फॅमिली म्हणून आम्ही भारत इथंच नाही चालता येते, भारत एक्सप्लोर करणार आहे. सो त्यावेळी मम्मींनी गाडी शिकायची फार जास्त गरज आहे. मम्मी यूट्यूब लावून देऊ तुम्हाला? लावून दे. चला चला. सो आपण निघालो. मी पण बसते त्या बाजूने. चला मम्मी कुठे जायचं? बापरे ही गाडी घेऊन तामणी घाटात तिथेच भीती वाटते. चलो. चलो. सो मम्मी ब्रेक कुठला दाबायचा? हो. ब्रेक नाहीये मम्मी. अरे बापरे इथे तर प्लेन पण आला. चला प्लेन मध्ये बसून जायचं, हेलिकॉप्टर मध्ये. चलो. चालतीये ती गाडी. तुम्ही बघू शकता गाईज मम्मी गाडी चालवतोय आणि मध्येच खड्डा आला. अरे बापरे. ब्रेक मार. मम्मी पण ऍक्टिंग शिकतात. मम्मी हे पण हलवा. मम्मी ब्रेक मारा ब्रेक. पप्पा युट्यूब लावून द्या. फार मस्त मस्त. चला चला बसणार. ए भाई चिडेल ना, तर 2 वाजले ना. हो काढा हो. परत परत कुठे येतो पप्पा आपण? चला. ओ मी काय म्हणते ह्याच्यात बसून गाडी देऊन येऊया मित्राची. वा ही ओरिजिनल साईज असते का पप्पा प्लेनची? अरे बापरे एवढ्यात आमचं काय बसायचं? आमची 2 कपाट पण ह्याच्यात बसायची नाही. तुम्हाला सांगते मी विचार केला होता वर्ल्ड टूर साठी हे हेलिकॉप्टर प्लेन असलं काहीतरी घ्यायचं, पण ह्याच्यात आमची 2 कपाट सुद्धा बसायची नाही. जाऊ दे ना शेपटाचं काय करायचं? मम्मी आपल्या कपड्याच्या बॅगा ह्याच्यात पुरतील. हो. सो आता आमचं जेवण झालं आणि फार सुंदर जेवण होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एव्हरीडे इथल्या डिशचं जे हे असतं ते चेंज होत राहतं आणि जे आपलं डे टूर आहे डे टूरमध्ये तुम्हाला जेवण पण मिळतं आणि टीसुद्धा मिळते. आणि आता येस लेट्स गो फॉर नेक्स्ट डेस्टिनेशन. हो इकडे जायचं, तिकडेच जायचं आता आपल्याला. इथे इतक्या गोष्टी आहेत ना एक्सप्लोर करायला की एका दिवसात हे सगळं शक्यच नाही आहे. चला जेवढं शक्य आहे तेवढं तर आपण करू शकतो. मम्मी कशी वाटलं जेवणाची टेस्ट? मस्त. जेवण छान होतं, सगळंच छान होतं. काय नाही आवडलं की सगळंच छान आहे? सगळं छान होतं. येस खरंच टेस्ट चांगली होती. मम्मी पप्पा कसं वाटतंय? एक नंबर. स्टार्टर एव्हरीथिंग इज गुड. हो संतृप्त झालं. हो खरं आहे. आणि असं नाही आहे की खूप जास्त अशा क्वांटिटीज आहेत मग क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज केलं तर असं खरंच नाही आहे. ते सुद्धा छान आहे आणि हे सुद्धा छान आहे. दोन्ही गोष्टी आम्हाला फार आवडल्या आणि हे आमचे जेन्युइन रिव्ह्यू आहेत. हे आमच्या सासूबाई हे बघा मला बडीशोप आवडते म्हणून बडीशोप घेऊन आला. खूप मजा आली. तुम्ही पण इथं येणं मिस करू नका. खूप मजा येते आणि त्याच्यात 4 चांद म्हणजे हा पाऊस. असं वाटतंय खरंच मान्सून मध्ये इतकं बेस्ट काय असू शकतं दुसरं. सो नक्की विजिट करा है ना पप्पा? आणि येस या रिसॉर्टमध्ये एन्जॉयमेंट सोबत अजून एक गोष्ट इथे शिकण्यासाठी सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मातीच्या कुंड्या बनवण्यापासून अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि तुम्ही लहान बाळ बघायचं असेल तर इकडे या गाईस. हे बघा लहानपण आठवलंय. आता हे दूध करतात. तुम्ही बघू शकता इथे लिहिलंय अंडर 10. हे अंडर 10 आहेत. हे 9 वर्षाचे आहेत आणि ते 10 वर्ष होणार आहेत आता पुढे. कसं वाटतंय पप्पा? मम्मीला घेऊन नाही घेतात. मी आपली एकटीच करते. आमच्या मिस्टरांना उशीर होत आहे.
थोडंसं घेता का खायला? हा. बघवा मम्मी, माझ्या हातावर जास्त की तुमच्या हातावर? बघ. सगळे मम्मीच्याच हातावर बसले. आईच्या हातात अन्न गोड लागतं ना म्हणून. मम्मी माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आले. बघ आता बघ. कसलं भारी निवडून निवडून खातात. बघ. बघ. ए हात खातोयस मेल्या. अरे हात खातोयस. हे बघतोय रे वहिनी. बड़ी मैडम आई और साथ में प्यारे प्यारे बच्चे आए। राम राम कीजिए। राम राम जी। राम राम बोलो। राम राम। राम राम राम. चम चम चमके चुंदेरी रे बिनी जा रहा रे बिनी जा रहा रे मारा बाजूला रो चमके बिनी जा रहा रे मारी तो रंगी तेरे चुंदेरी रे बिनी जा रहा रे बिनी जा रहा रे चंदा में चांदनी रे बिनी जा रहा रे मारा बाजूला रो मारा साई जी रो मारा हाली जा रो रंगे दे रो बिनी जा रहा रे तने गड़ा जूटे बटोए बिनी जा रही. इथे 500 पेक्षा जास्त अपंग लोकांना कामासाठी अपॉर्च्युनिटीसुद्धा मिळाल्यात आणि त्यामुळे मला वाटतं आपण यांना थँक्यूसुद्धा म्हणायला पाहिजे की हे सगळं इतकं छान त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे आणि खूप छान ना. इथे प्रत्येक गोष्ट खूप सुंदर ठेवली आहे आणि इथलं जे एन्व्हायरमेंट म्हणा कारण इतकं सुंदर आहे आणि इथे खूप लोक येत आहेत. मजा आली. आमचा दिवस फार सुंदर गेला. आम्ही मजा केली, एन्जॉय केली. प्रत्येक इथला क्षण आम्ही एन्जॉय केलेला आहे. सो थँक्यू सो मच स्नेह रिसॉर्ट आम्हाला इतका चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी. ही गोष्ट इथे चॉकलेट फॅक्टरी सुद्धा आहे आणि इथलं सगळं चॉकलेट हँडमेड आहे. इथेच सगळं बनतं. चला विजिट करूया. फुकट पडतो का? फुकट आहे का? नाही नाही. इसमें 30% डिस्काउंट है कुकीज और चॉकलेट्स. एक स्पून द्या ना अजून. अरे सुनबाई, बरोबर असं. छान आहे टेस्ट. मस्त. आता आपण ब्राउनी चीज केक घेऊयात. आता पप्पा खातील. पप्पा टेस्ट करतील. ये शुभम. ये शुभम. सो अशा प्रकारे आमचं हे जे डे टूर आहे ती संपलेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे. सो माझा अनुभव खूपच भारी होता. मजा आली. पण डे टूरमध्ये या सगळ्या गोष्टी कवर होत नाहीत कारण इथे एक्सप्लोर करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट मला वाटते की इथे खूप काही ॲड केलं आहे. त्याच्यामुळे इथे फिरण्यासाठी तुम्हाला असा वेळ नाही देता येत. प्रत्येक गोष्ट मनापासून निहाळता येत नाही. त्यामुळे तुम्हाला पटपट सगळं बघावं लागतं आणि तिथे जे स्विमिंग पूल आहे तिथे गेल्यावर तर आपण हरवूनच जातो कारण पाणी आणि त्यात पावसाळा असल्यामुळे मजाच येते. सो पप्पा कसा होता तुमचा अनुभव? एक नंबर. कसं वाटलं तुम्हाला? अप्रतिम. कोणती गोष्ट आवडली? मला सगळंच आवडलं. एन्जॉयबल. मम्मी तुम्हाला? खूप छान. पावसात भिजले. अजून स्विमिंग पूल आणि फूड वगैरे? फूड खूप छान. जेवण तर खूपच छान होतं. हो. जेवण आम्हाला आवडलं आणि इथे त्या डे पॅकेजमध्येच जेवण इन्क्लूड असतं. म्हणजे लंच आणि टी या 2 गोष्टी इथे इन्क्लूड असतात त्या डे पॅकेजमध्ये. सो छान होतं. क्वालिटी पण खूप छान होती आणि आपल्याला हवं तेवढं आपण घेऊ शकतो असं जेवण होतं.